काटा आणणारी घटना ऐकूया. एकदा महाराज आपल्या काही भक्तांसोबत नर्मदा नदीतून नावेने प्रवास करत होते. अचानक हवामान बदललं, वादळ आलं आणि नर्मदा नदी खवळली. लाटा एवढ्या मोठ्या होत्या की आता नाव बुडणार आणि सगळे मरणार हे निश्चित होतं. नावडी घाबरून रडायला लागला. भक्तांनी डोळे मिटले आणि मृत्यूची वाट पाहू लागले. पण महाराज शांतपणे त्या वादळातही हसत बसले होते. भक्तांनी महाराजांचे पाय धरले आणि ओरडले, "महाराज, वाचवा, आता तुम्हीच आमचा आधार आहात." महाराजांनी डोळे उघडले. त्यांनी खवळलेल्या नर्मदेला पाहिलं आणि हात जोडून अत्यंत खड्या आवाजात हाक दिली, "हे नर्मदे, शांत हो." आणि मित्रांनो, पुढच्याच क्षणी जो चमत्कार घडला तो थक्क करणारा होता. जो वारा भयानक वेगाने वाहत होता तो थांबला. लाटा शांत झाल्या. नदीचा प्रवाह एकदम संथ झाला. नाव सुरक्षितपणे किनाऱ्याला लागली. हा प्रसंग आपल्याला काय सांगतो? निसर्गावरही ज्यांची सत्ता चालते ते साधे मानव असूच शकत नाहीत. हा प्रसंग भक्तांना शिकवून गेला की जेव्हा तुमच्या पाठीशी खऱ्या सद्गुरूंचा हात असतो तेव्हा आयुष्यातलं कोणतंही वादळ तुमची बोट बुडवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात माणसाने एकदा तरी